जय मल्हार। मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे हिंगोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळविण्यात खूप मोठा आनंद होतो की 2025 मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी निमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा रथ जागर या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे। दिनांक 8 जुलै रोजी महाराष्ट्रातील 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ ज्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि म्हणून त्या निमित्तानं तमाम समाज बांधवांना मला एक विनंती करायची आहे की या रथ यात्रेच्या या जागर यात्रेच्या दिवशी आपण 8 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या या जागर यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी बहुसंख्येनं आपण त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि 8 तारखेला हिंगोली जिल्ह्यांमधून पूर्ण खेड्यात तांड्या वाड्या वस्तीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जागर यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे। पूर्ण हिंगोली जिल्ह्यांमध्ये जागर यात्रेचा रथ त्या ठिकाणी फिरणार आहे आणि नंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा रथ 12 तारखेला हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी आगमन होणार आहे हिंगोली शहरमध्ये आणि हिंगोली शहरमध्ये आगमन झाल्याच्या नंतर 12 तारखेला हिंगोली येथे शिवाजीराव देशमुख या सभागृहामध्ये या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर जे काही व्याख्यानमाला असेल, जे काही पुस्तक ग्रंथ तयार झालेले असतील त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त 300 पुस्तकांचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। तरी माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं, सर्वांनी एकमेकाला सहकार्य करावं, कारण रथ यात्रा आणि रथ जागर त्या ठिकाणी सुरू करत असताना आपल्याला भरपूर त्या ठिकाणी खर्च होणार आहे। यासाठी सुद्धा आपण सर्वांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या या रथ जागरासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं हीच मी तमाम समाज बांधवांना विनंती करतो। जय मल्हार, जय अहिल्या।